हाय नमस्कार. द तोरसकर डायरीजमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज इथे बनवते एका अंड्याची भुर्जी. त्यासाठी मी घेतलं आहे टोमॅटो, कांदा, एक अंड, कोथिंबीर. मी गॅसवर तवा ठेवला आहे. तवा माझा आधी ऑमलेट केलं होतं म्हणून तवा तुम्हाला तसा दिसत असेल. त्याच्यामध्ये मी तेल घातलं. तेल गरम झालं की मी कांदा आणि टोमॅटो एकत्र घातलेला आहे. तो चांगला परतवून चांगला 2 मिनटं भाजून घ्यायचा. चांगला मऊसर झाला पाहिजे. असं चांगलं मऊसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तिखट घालायचं. मग चांगलं मी इथे दाखवते कारण का हे चांगलं कांदा टोमॅटो एकत्र एकजीव झालं तरच त्याची मजा आहे. आणि हे चांगलं भाजून झाल्यानंतरच त्याच्यामध्ये परत थोडंसं तेल घालायचं आपण. मग थोडंसं तेल घालणार आहे मी आता ह्याच्यामध्ये. आणि मग परत तसंच परतून घेणार चांगलं मऊसर होईपर्यंत. हे चांगलं मऊसर झालं ना की मग आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं आणि जेवढं आपल्याला तिखट लागेल त्या हिशोबानेच आपण थोडा आपला घरगुती मसाला आणि किंचितशी हळद घालून घ्यायची आहे. आणि ते तसंच परत आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ त्यासोबतच मीठ पण मी घालते इथे. मग हे सगळं परत एकदा चांगलं मी 1 मिनिटभर चांगलं भाजून घेणार तव्यावरती. सगळं एकत्र एकजीव झालं चांगलं हे चमच्याने जर दाबून घ्यायचं म्हणजे ते चांगलं एकजीव होतं. चांगलं मिक्स झालं की नंतर मग 1 अंड घेतलं आहे. ते फोडून मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे आता. तर हे चांगलं मीडियम गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं. म्हणजे मिक्स करून चांगलं हलवत राहायला पाहिजे कारण ते अंड पटकन तव्याला खाली लागू शकतं. म्हणून कंटिन्यू चमच्याने फिरवत राहायचं चमचा. चांगलं एकत्र एकजीव करून घ्यायचं सगळं. हे चांगलं 1 मिनटामध्ये होऊन जातं ते. आणि हे चांगलं मिश्रण आपलं तयार झालं. आणि मगच त्याच्यामध्ये आपण लास्टला एकच जिन्नस घालायचा बाकी. आता हे चांगलं सुकी झाली पाहिजे. म्हणजे ओलसर ठेवायचं नाही ह्याच्यामध्ये कारण कांद्याचा आणि टोमॅटोचा ओलसर पण राहू शकतो. म्हणून चांगलं ढवळत राहायचं. एकदम सुकी सुटसुटीत भुर्जी आपली तयार झाली ना की मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये चांगली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घालून लगेच गॅस बंद करायचा. आणि अशा प्रकारे आपली ही आता भुर्जी एका अंड्याची भुर्जी तयार झालेली आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.